गावावरून येताना ना खूप सारे मी शेवगाच्या शेंगा घेऊन आलेली, तर म्हटलं एवढ्या शेंगांचं काय करू, तर अशा वेगळ्या पद्धतीने भाजी बनवूया. तर पूर्ण शेंगा उकळून घेतल्या आणि त्याचा सगळा गर काढून घेतला. आणि इथं मी तेलात मस्त असं जिरं टाकलं, कढीपत्ता आणि लसूण टाकून त्याच्यात एक कांदा कट करून टाकला, छान असं परतवून घेतलं. आणि त्याच्यात मसाले टाकून, म्हणजे मसाले मी कमीच टाकले, त्याच्यात चटणी टाकली हिरव्या मिरचीची आणि लसणाची, त्याच्याने खूप छान त्याला टेस्ट येते ह्या भाजीला, म्हणून मीठ टाकून दिलं. आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आणि थोडे मसाले टाकले आणि त्याच्यात छान असं सगळा कर टाकून दिला. आणि 5-6 मिनटं त्याला छान असं झाकण काढून वाफ काढून घेतली. याच्यात पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. वरून कोथिंबीर टाकायची आणि मग आपली भाजी रेडी होते. तर भाकरीसोबत किंवा चपातीसोबत छान लागते अशा पद्धतीने भाजी. गावाला ही फेमस भाजी आहे. भरपूर शेंगा भेटतात ना गावाला, मग अशा पद्धतीने ते बनवतात, तर खूप छान लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. तर बाय.